शिवसेनेचे शिवबंधन सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या डॉक्टर अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता दाट आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातून 50,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देऊ असा दावा संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक रमेश हांडे यांनी केला आहे. रमेश हांडे नेमकं काय म्हणाले ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स. शिरूर मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंची उमेदवारी जवळजवळ आमच्या दृष्टीने फायनल झालेली आहे. जर शिरूर मतदारसंघाचे उमेदवार म्हणून अमोल कोल्हे जनतेसमोर येत असतील तर संभाजी ब्रिगेडचा एक पदाधिकारी या नात्याने अमोल कोल्हेंनी शिवाजी महाराजांची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडली. तसेच आत्ता जी शंभूराजांची मालिका आहे त्याच्यामध्ये खरा इतिहास अमोल कोल्हेंच्या माध्यमातून जनतेपर्यंत नेण्याचं काम अमोल कोल्हेंनी निर्विवादपणे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि जर शिरूर मतदारसंघाचे उमेदवार म्हणून अमोल कोल्हेसारखा माणूस, एक सुशिक्षित माणूस, एक कर्तबगार माणूस आणि समाजाची जाण असणारा, शाहू फुले आंबेडकर विचाराच्या प्रेरणेने पुढे आलेला उमेदवार जर असेल तर जुन्नर तालुक्यामधनं आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून अधिकृत सांगू इच्छितो की जुन्नर तालुक्यामधून 50,000 अधिकचं मताधिक्य देण्याचं काम संभाजी ब्रिगेड करेल. आमचे सर्व कार्यकर्ते दिवस रात्र झटून अमोलजी कोल्हे यांना एक जुन्नर तालुक्याचा, शिवनेरीचा एक तिथला उघडता तारा म्हणून किंवा जुन्नर तालुक्यातला एक सक्षम उमेदवार आणि तालुक्यातला या शिवाजी महाराजांच्या पावन झालेल्या भूमीमध्ये जन्म झालेल्या अमोलजी कोल्हे यांना 50,000चं मताधिक्य वाढीचं देऊन आम्ही त्यांचा सन्मान करणार. आणि संभाजी ब्रिगेड त्यासाठी सक्षम आहे. आणि संभाजी ब्रिगेडबरोबर त्या विचाराच्या सर्व संघटना यांनीसुद्धा अधिकृतपणे आपल्याला सांगितलेलं आहे की अमोलजी कोल्हे हे ह्या 2019चे नवीन खासदार असतील अशी आम्ही त्यांना ग्वाही देतो. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना काही धमकीचे फोन पण येऊ लागले अशी चर्चा पण होती. तुम्ही काय सांगाल? आणि धमकावणाऱ्यांना जे धमकावतात त्यांच्याबद्दल काय सांगाल? आता अमोल कोल्हे काय अंडरग्राऊंडचे डॉन नाहीत धमक्या देण्याजोगं. ते लोकशाहीच्या मार्गाने जेव्हा एखादा पक्ष टाळतात तर त्यांची काहीतरी घुसमट झालेली असेल, त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. जेव्हा राष्ट्रवादीत आले तेव्हा काही शिवसैनिकांना म्हणा की आपण पक्षाचं म्हणू शकत नाही, कोणाला राग आला असेल तर ते उमेदवार येतात, तुमच्यातले धमक असेल तर ते उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जेव्हा रिंगणात येतील तेव्हा तुम्ही त्यांना सक्षमपणे त्यांना तुम्ही विरोध करा, आमचं काही म्हणणं नाही. पण धमकी देणारे जी लोक आहेत यांची बुद्धिमत्ता ही वाईट आहे. अशा पद्धतीने कोणाला धमकवणं हे कायद्याने गुन्हा आहे. आणि अमोलसारखा चांगला माणूस जर लोकसभेला पुढे येतोय तर त्याचा आदर करणं त्यांचं काम आहे, धमकवणे काही कारण नाही. आणि त्यांच्या मनात काही शंका असतील, नाही यांना डॉक्टर अमोल कोल्हे पुढे जात आहेत तर आम्ही आहोत, तुमचं काय म्हणणं आहे आमच्या पुढे मांडा. तर धमकी देणं बिणं हे आपल्याला कुणीही शिकवलेलं नाही, हे चांगलं नाही. अशा पद्धतीचे धमकी देणं योग्य नाही असं आमचं म्हणणं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. शिवाजीराव आढळराव सामान्य जनतेचा नेता अशी त्यांची प्रतिमा झालेली आहे. ह्या विभागाचा विकास खूप केला असेल ते सांगतात. मग अमोल कोल्हे यांचा निभाव कसा लागणार? आता शिवाजीराव आढळराव जे आपले आत्ता खासदार आहेत, 15 वर्ष लोकांनी त्यांना 3 टर्ममध्ये खासदारकी दिलेली आहे. शिवाजीराव आढळराव हे लोकांमधूनच निवडून आलेले उमेदवार असल्यामुळं, खासदार असल्यामुळं ते लोकांभिमुखच आहेत याचं मी काही खंडन करू शकत नाही. ते लोकांभिमुख आहेत. पण 15 वर्ष खासदारांनी ज्या आश्वासनं लोकांना दिली, म्हणजे त्यात मुख्य म्हणजे बैलगाडा शर्यतीचं असेल, रेल्वेचं असेल किंवा हायवेच्या संदर्भात काही त्यांनी घोषणा केल्या असतील किंवा विमानतळाचा विषय असेल, अशी 4-5 जी कामं आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की आढळरावच्या माध्यमातून खासदारकी म्हणून आढळरावांनी आत्तापर्यंत कोणत्या कामाला न्याय दिला ही जनता पाहते आहे. आपण जनतेला सांगायचे काही कारण नाही. राहिला विषय डॉक्टर अमोल कोल्हेंचा, एक उगवता तारा म्हणण्यापेक्षा एक अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादीकडनं येत आहे आणि सुशिक्षित उमेदवार आहे. तो स्वतः डॉक्टर म्हणून MBBS आहेत, डॉक्टरमध्ये उच्चांक पदवी घेतलेली आहे. एक चांगलं काम आहे. आणि सामाजिक बांधिलकी अमोल कोल्हे जे सांगायचे, सगळ्या तरुणांच्या मनामध्ये आज अमोल कोल्हे हे हृदयात गेलेले आहेत, त्यांचे विचार लोकांना पटलेले आहेत. आणि अमोलजी कोल्हे हे खूप हुशार व्यक्तिमत्व असल्यामुळं आमचं असं मत आहे
की ह्या शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हेसारखा माणूस जाणं हे आपल्या जुन्नर तालुक्याचं भाग्य आम्ही समजतो. जुन्नर तालुक्याने अमोल कोल्हेंना निवडून देण्यासाठी प्रयत्नशील राहावं. अमोल कोल्हे कामात व्यस्त आहेत याला मी दुजोरा देतो, कारण आता जी मालिका चालू आहे ह्या मालिकेचं शूटिंग करण्यासाठी 2 शिफ्टमध्ये अमोलजी काम करत आहेत. 16 तास काम करावं लागतं. त्यांच्याबरोबर जे निर्माते होते, मागं बऱ्याचशा लोकांनी अमोल कोल्हेंना आजच धमकी नाही तर ह्या मालिकेसाठी बंद करण्यासाठी बऱ्याचशा धमक्या आल्या. त्याच्यामुळे जे सहनिर्माते होते ते बाजूला झाल्यामुळं अमोलजीवर मोठा लोड आला. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये व्यस्त आहेत. अमोलजी आत्तापर्यंत वैयक्तिक कामात आणि मालिकेमध्ये व्यस्त होते, पण अमोलजींनी आत्ता विचारपूर्वक समाजाची सेवा करण्यासाठी ही उमेदवारी त्यांना मिळत आहे आणि ते त्यांचं भाग्य समजतात. त्यांनी शब्द दिलेला आहे की मी ह्या लोकसभेमध्ये उभे राहत असताना, शिरूर मतदारसंघामध्ये उभे राहत असताना लोकांच्या ज्या अडचणी आहेत, ज्या खासदारांनी जी कामं करायची असेल त्याला मी सक्षम, अमोलजी त्याला सक्षमपणे तोंड देतील, लोकांच्या अडचणी समजून घेतील आणि यांच्याकडे बुद्धिमत्तेचं प्रभुत्व असल्यामुळं, एक चांगला सुशिक्षित माणूस असल्यामुळं लोकांना न्याय देण्याचं काम अमोलजीकडनं होईल असं आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने अधिकृत सांगतो. अमोलजी कुठेही कमी पडणार नाहीत. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी देणार ती जबाबदारी ती पूर्ण निभावणार. जोपर्यंत तुम्ही त्यांना लोकनेते म्हणून समोर घेणार नाही तोपर्यंत अपेक्षा करणं योग्य नाही. पण तुम्ही जर त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून पुढे घेतलं, खासदार केलं तर निश्चित ते तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्याची वाताहत लावली. कुठंतरी या बाकीच्या विषयांमुळे शेतकऱ्यांचा विषय मागे पडतोय. तुम्ही कसं बघता? याच्यामध्ये आता राजकीय भाष्य करायचं म्हणलं साहेब तर पुलवामामध्ये झालेला हल्ला हा एका देशाने आपल्या देशावर केलेला हल्ला आहे, पाकिस्तानने केलेला हल्ला आहे. देशात घुरून आतरकी कारवाया करणं हे पाकिस्तानचं सातत्याने चाललेलं आहे. संरक्षण खातं किंवा लष्कर त्याच्यासाठी सज्ज आहे. हा विषय इथून मागे सुद्धा बरेच हल्ले झाले, प्रतिहल्ले झाले. आपण पाकिस्तानवर मात केलेली आहे. 1961च्या युद्धामध्ये पाकिस्तानला आपण हरवलेलं आहे. मागे सुद्धा सर्जिकल स्ट्राईक झालं. बऱ्याचशा म्हणजे आता BJP सरकार आहे, इथून मागे काँग्रेस सरकार होतं, त्या ठिकाणी मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा याची चर्चा जास्त झाली नाही. माझं असं राजकीय भाष्य राहील की BJPने हा जो विषय हल्ला झाला हा विषय वेगळा आहे. त्याच्यासाठी लष्कर सक्षम आहे. त्याच्यामध्ये पंतप्रधानांचं पण योगदान असतं हे आम्हाला कळतं. हे देशाचे पंतप्रधान आहेत, ते पक्षाचे पंतप्रधान त्यावेळेस नसतात, ते देशाचं प्रतिनिधित्व करत असतात. त्याच्यामध्ये राष्ट्रपती असतात आणि लष्कराचे तिन्ही दलाचे प्रमुख त्या ठिकाणी असतात. ते निर्णय घेतात. परंतु त्याचं राजकारण करून तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे आत्ता भारत देशात जे प्रश्न सतावत आहेत की 4 वर्षामध्ये माझ्या शेतकऱ्याला कोणताही शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळालेला नाही. आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या एवढी मोठ्या प्रमाणात आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. व्यवसाय जे लहान करतात, लहान व्यावसायिक आहेत ते सुद्धा अडचणी नोटाबंदीनंतर आलेले आहेत. असे विषय हे ह्या निवडणुकीला मोठ्या प्रमाणात चर्चेत होत असताना हा पाकिस्तानने हल्ला केला. याचा BJPने फायदा उठवून वोट बँक करण्याचा प्रयत्न केला. माझं असं म्हणणं आहे की ज्या नाशिकमध्ये जे हुतात्म्य झालं आणि अभिनंदन इकडं आलं, त्यांच्या पत्नीने सुद्धा टिप्पणी केलेली आहे की याचं कृपया, त्यांनी हात जोडून विनंती केली की कृपया याचं व्हॉट्सअप फेसबुकवर जास्त चर्चा नको. ज्यांना कुठला देशाविषयी प्रेम वाटतंय त्यांनी खुशाल लष्कर जॉईन करावं आणि त्याचा हे घ्यावा, अनुभव घ्यावा. म्हणजेच याच्यातून एक वाटतं त्यांनी असं म्हणलं आहे, त्यांनी स्वतः टिप्पणी केलेलं आहे की राजकारण्यांनी याचा निश्चित फायदा घेऊ नये आणि यांनी BJPने फायदा घेतल्यामुळं ही जे तुम्ही म्हणलेले विषय आहेत याला पडदा पाडण्याचं काम BJP करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लोक जागृत आहेत. इलेक्शनला त्यांची जागा ते दाखवून देतील असं माझं म्हणणं आहे.